नमस्कार. दैनिक नक्षत्र भविष्यामध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र तुमचे हार्दिक स्वागत करतो आणि YouTube वरचं आपलं हे नक्षत्रावरून भविष्य वर्तवणारे एकमेव चॅनल असल्यामुळे आपल्या या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आज 14 फेब्रुवारी 2026 आणि आज शनिवार. आज चंद्राचे भ्रमण सकाळी पूर्वाषाढा नक्षत्रात असून सायंकाळी 6:16 नंतर चंद्राचे भ्रमण उत्तराषाढा नक्षत्रात जात आहे. तर या चंद्राच्या भ्रमणावरून आजचा दिवस आपल्या 27 नक्षत्रांना कसा जातो हे जाणण्यासाठी सुरू करूया आपण आजचे दैनिक नक्षत्र भविष्य. प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र. आज सकाळी धनलाभ होण्याची शक्यता आहे आणि सायंकाळी मात्र थोडासा वाद होऊ शकतो. संध्याकाळी थोडी काळजी घ्या. आजसाठी आपल्याला उपाय आहे गणपतीला एक जाईचे फूल व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 70%. दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र. सकाळी मौज मजा करण्यासाठी उत्तम असा दिवस आहे आणि संध्याकाळी मोठा धनलाभ आहे. आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत लाभकारक आहे. आजसाठी आपणास उपाय आहे सुगंधी अत्तर आपण वापरावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी 95%. तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र. नशीब आज जोरात आहे पण संध्याकाळी थोडा डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. मनातील विचार संध्याकाळी थोडे त्रास देऊ शकतात. आजसाठी आपणास उपाय तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 88%. चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र. दिवसभर मित्रांची चांगली साथ मिळेल. संध्याकाळी नशीब जोरात राहील. आजचा संपूर्ण दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे सकाळी एक मोगऱ्याचे फूल सोबत ठेवावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी 95%. पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र. सकाळी अपघात होण्याची शक्यता आहे. थोडे भय वाटू शकते. थोडी काळजी घ्या. संध्याकाळी मित्रांमुळे सगळे काम मार्गी लागतील. आजसाठी आपणास उपाय आहे लाल रंगाचे कपडे शक्यतो वापरू नये आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 50%. सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र. सकाळी यश आपल्या जवळ येते आहे. संध्याकाळी कदाचित धोका जाणू शकतो. सायंकाळची वेळ कोणावर विश्वास ठेवण्यासारखी नाही. थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे महादेवाचे दर्शन घेऊन महादेवाच्या पिंडीवर काळे तीळ व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 60%. सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र. सकाळी थोडा विरोधक त्रास देऊ शकतात. संध्याकाळी मात्र विजय आपला निश्चित आहे. आजचा दिवस आपल्यासाठी संध्याकाळचा उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे हळदीचा टिका आपल्या उजव्या हाताच्या मनगटाला लावावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 70%. आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र. सकाळी सुरक्षितता वाटेल. संध्याकाळी थोडा मनस्ताप होऊ शकतो. विरोधक तकलीफ देऊ शकतात. थोडा त्रासदायक दिवस आजचा आहे. आजसाठी आपणास उपाय आहे एखादी लोखंडाची वस्तू जवळ ठेवावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 65%. नववे नक्षत्र अश्लेषा नक्षत्र. सकाळी पैशाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कोणतीही मोठी गुंतवणूक नको. शेअर मार्केट पासून थोडे दूर राहा. थोडी काळजी घ्या. संध्याकाळी मनाला शांतता मिळेल. आजसाठी आपणास उपाय आहे हिरवे मूग खिशात ठेवावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 62%. दहावे नक्षत्र मघा नक्षत्र. सकाळी जुनी येणी वसूल होऊ शकतात. धनलाभ होऊ शकतो. संध्याकाळी मात्र थोडी तब्येतीची काळजी घ्या. आजारपण जाणू शकते. कमरेच्या किंवा गुडघ्याच्या व्याधी आपणास जाणवू शकतात. आजसाठी आपणास उपाय आहे आपण वापरलेली एखादी घोंगडी किंवा ब्लँकेट दान करावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 70%. 11वे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत रोमॅन्टिक आहे. संध्याकाळी आपल्याला मोठी भेटवस्तूही मिळू शकते. नवीन जोडप्यांसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ असा आहे. आजसाठी आपणास उपाय आहे कोणत्याही देवीला एक बेलपान व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 98%. 12वे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. सकाळी आपला बॉस आपल्यावर खुश असल्यामुळे नोकरीमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी आपण अधिकार पदावर असाल. आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय सूर्याचे दर्शन घेऊन ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 90%. 13वे नक्षत्र हस्त नक्षत्र. सकाळी आपल्याला मित्रांकडून चांगले सहकार्य मिळेल. संध्याकाळी धनलाभ होण्याची शक्यता. आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. आजसाठी आपणास उपाय आहे कोणतेही काम चालू करताना आईचा आशीर्वाद घ्यावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 95%.
14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र. सकाळी वाहन चालवताना काळजी घ्या. वाहनाची नादुरुस्ती असेल तर दुरुस्त करून घ्या. संध्याकाळी मात्र घरातले वातावरण आनंदी राहील. आजसाठी आपणास उपाय आहे मारुतीला चमेलीचे तेल व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 50%. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र. सकाळी आपल्याला यशपूर्ती नक्कीच आहे, परंतु संध्याकाळी मात्र कामामध्ये अडचणी येऊ शकतात. सायंकाळी थोडी तब्येतीची देखील काळजी घेणे आवश्यक आहे. आजसाठी आपणास उपाय आहे संध्याकाळी एक निळ्या रंगाचा धागा खिशात ठेवावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 55%. 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र. सकाळी घरामध्ये कटकटी जाणवतील. संध्याकाळी आपल्याला महत्वाच्या कामामध्ये यश संपादन करता येऊ शकते. आजचा दिवस आपल्यासाठी सर्वसाधारण आहे. आजसाठी आपणास उपाय आहे पिवळ्या रंगाचे फूल जवळ ठेवावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 75%. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र. सकाळची वेळ अत्यंत उत्तम आहे. संध्याकाळी वाद होऊ शकतात. आपल्या जवळच्या सहकाऱ्यांसोबत बोलताना थोडे काळजीपूर्वक बोला. मनावर आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा. आजसाठी आपणास उपाय आहे आपल्या तळपायाला आज आणि उद्या दोन्ही दिवस रात्री मोहरीचे तेल लावावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी 65%. 18वे नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र. सकाळी फसवणूक होऊ शकते. संध्याकाळी मानसिक आणि शारीरिक आराम मिळू शकतो. सकाळी गुंतवणूक नको, थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे विष्णू सहस्रनाम ऐकावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 65%. 19वे नक्षत्र मूळ नक्षत्र. सकाळी लॉटरी लागण्याची शक्यता आहे. शेअर मार्केट वाल्यांसाठी चांगली बढती मिळेल, परंतु संध्याकाळी पोटदुखीचा त्रास जाणवू शकतो, त्यामुळे शिळे अन्न खाऊ नका. आजसाठी आपणास उपाय आहे घराच्या बाहेर जाताना वडिलांच्या पाया पडून जावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 70%. 20वे नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र. स्वतःवर आज प्रेम कराल. आज आपला वेळ स्वतःसाठी जास्त खर्च होईल. संध्याकाळी आर्थिक धनलाभ होऊ शकतो. नवीन जोडप्यांसाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आणि लाभदायक आहे. आजसाठी आपणास उपाय आहे बांबूच्या झाडाचे दर्शन घ्यावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 99%. 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र. राजकीय क्षेत्रामध्ये चांगले यश मिळते. संध्याकाळी मात्र अहंकार वाढू शकतो. आपल्या अहंकारावरती नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आजसाठी आपणास उपाय आहे कोणत्याही मंदिरामध्ये गव्हाचे काही दाणे ठेवावेत आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 85%. 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र. आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत आनंदी आहे. संध्याकाळी मोठी आनंदाची बातमी येऊ शकते. आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे महादेवाच्या पिंडीवर थोडे तांदूळ व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 93%. 23वे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र. सकाळी रक्ताचे विकार जाणवू शकतात, त्यामुळे पित्तकारक गोष्टींपासून थोडे दूर राहा. संध्याकाळी मानसिक सुख लाभेल. आज तब्येतीची काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे घराच्या बाहेर जाताना एक गुळाचा खडा बाहेर फेकावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 50%. 24वे नक्षत्र शततारका नक्षत्र. आज विद्यार्थ्यांना चांगले यश संपादन करता येईल. संध्याकाळी थोडा व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय भैरवनाथाचे स्मरण करावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 55%. 25वे नक्षत्र पूर्वा भाद्रपदा नक्षत्र. सकाळी अपमान जाणवू शकतो. संध्याकाळी मात्र आपल्या गुरुची साथ तुम्हाला आहे, पण तरीही अपमान झाल्यास आपल्या कामाकडे दुर्लक्ष करू नका. काम केल्यास यश नक्की मिळेल. आजसाठी आपणास उपाय आहे केळीच्या झाडाचे दर्शन घ्यावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 75%. 26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र. सकाळी शांतता लाभेल. संध्याकाळी अनावश्यक खर्च होऊ शकतो आणि कामाच्या ठिकाणी विरोधक त्रास देऊ शकतात. थोडी संध्याकाळी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे गरजू व्यक्तीला काळ्या रंगाचे कपडे द्यावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 65%. 27वे नक्षत्र रेवती नक्षत्र. सकाळी कागदपत्रे हरवू शकतात, त्यामुळे मौल्यवान गोष्टींची आणि कागदपत्रांची काळजी घेणे गरजेचे आहे. संध्याकाळचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे विष्णू सहस्रनाम ऐकावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आपल्यासाठी 65%. तर हे होते 14 फेब्रुवारी 2026 चे दैनिक नक्षत्र भविष्य. अशाच प्रकारच्या नक्षत्र भविष्यासाठी आपल्या श्री शास्त्र चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तुमची साथ आमच्यासाठी अनमोल आहे. आपण उद्या पुन्हा भेटूया उद्याच्या नक्षत्र फलादेशामध्ये.
शुभम भवतु.